थांबव. हो 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 असं ते जमते. सायकलला जरा व्याप असते, पायंडल मारा, हे करा ते करा. गाडीला तसला काही विषय नसतो हो. ॲक्सिलेटर द्या, गिअर टाका, क्लच सोडा, झाली गाडी चालू आहे का नाही. मग उद्याच्याला गाडी नाही, एक शेवटचा एक राऊंड. काय करायचं माहिती आहे का त्याच्यासाठी? पाय दुखायला लागलं का नाही काय, सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आपला सायकल शिकण्यासाठीचा आहे आजचा दुसरा दिवस. खरं तर एक आठवडाभराचा गॅप पडला, कारण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये पाऊस भरपूर झाला आहे आणि आम्ही जिथं राहतो तिथं तर भरपूरच पाऊस झाला. त्यामुळं पावसाच्या कारणास्तव आपण सायकल शिकायला जाऊ शकलो नाही, कारण भरपूर पाऊस होता. 2 दिवस झालं पावसानं थोडीशी उघडीप दिली, त्यामुळं आज थोडंसं ग्राउंडवरती पण चिखल नसणार आहे आणि त्यामुळं आपण आज निघालो आहे सायकल शिकायला. सायकल शिकायचा आजचा असणार आहे दुसरा दिवस. तर नमस्कार मंडळी, मी किशोर पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशोर ट्रॅव्हल ब्लॉग. आणि आजचा आपला सायकल शिकण्यासाठीचा असणार आहे दुसरा दिवस. खरं तर एक आठवडा झालं गॅप पडलाय आणि एक आठवड्यानंतर आपण परत एकदा आलोय. कारण काय झालं, आपण लास्ट टाइम जे 16 ऑगस्टला आपण इथं प्रॅक्टिस करायला आलो होतो सायकल शिकायची, तर त्याच्यानंतर पाऊसच चालू झाला आणि एवढा म्हणजे पाऊस चालू झाला, रोज सकाळी पहाटेच पडायचा आणि त्यात हे ग्राउंड काय झालं होतं, एकदम ओल्लं झालं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑगस्टला आम्ही आलो होतो, पण त्याच वेळी काय झालं, पाऊस भयानक चालू होता, शूट काय करू शकलो नाही आणि राजू घसरून पडली सायकलीवरनं. मग त्यानंतर आम्ही एक 5 दिवसाचा ब्रेक घेतला आणि त्याच्यानंतर परत आज आलोय. तर आज बघा 2 दिवस झालं पाऊस उघडलाय आणि कालच श्रावण पण संपलाय. तर बघू शकता एकदम कोरडं ठणठणीत असं ग्राउंड आहे. थोडेसे आत्ताची रिमझिम चालू झाली आहे. आज बरेच दिवसाच्या गॅप नंतर आलोय, त्यामुळं आज सुद्धा कसं आहे, तर सायकल तिला शिकवताना मी सुरुवातीला थोडंसं तिला धरणार आहे पाठीमागं आणि मगच शिकवायचे नाही का बिन धरता चालवणार. सुरुवातीला धरणार आहे. आज बहुतेक तिला येणारच आहे सायकल, कारण गेल्या राऊंडमध्ये तिनं भरपूर पहिल्याच दिवशी एकदम खूप छान प्रकारे सायकल चालवलेली आहे. तर बघूया, चला सुरुवात करूया. या गणपतीचं नाव गणपती बाप्पा. तर गेल्या वेळी काय काय सांगितलं तुझ्या लक्षात आहे का? काय सांगितलं तुला? काय करायचं तुला सांगतो. हे जे पायंडल आहे का नाही, काय हे जो पायंडल आहे, थोडंसं असा पुढं धरायचा काय आणि त्याच्यावर पाय ठेवायचा आणि ताकद लावायची काय. तसं नाही, इकडनं त्या बघा पुढे घे, तुला सांगतो. ओके. तसं पुढे घे, पाय टाक इकडे, दोन्हीकडे पाय टाक. तो पायंडल आहे का नाही, पुढंच घ्यायचा. घे पुढं. त्याच्यावर पाय ठेव, आता वर पाय ठेव, ठीक आहे. तसाच पाय धर, मी मागणं धरतो, पकडतो. चला. तर अशा तऱ्हेने सुरुवात झालेली आहे आपली. थोडंसं स्ट्रेटच जाऊ दे सुरुवातीला, तिकडे तिकडे कुठं जायचं नाही. ओके, जमायला लागल्या. बेस्ट. थांब, ब्रेक धर, थांब, ब्रेक धर. ओके. बेस्ट. पहिल्या प्रयत्नात चांगली चालवल्या. एक तर पूर्ण तिकडनं आल्यानंतर एकदम पूर्ण घसारा आहे आणि त्या घसारीला थोडंसं बॅलन्स होते, काय अडचण नाही. चला आता वर जा परत. नाही, मी ढकलतो की पाठीमागणं. चला. ते करूया की आपण, ते पण करायचं. धर. ओके. ढकलू का? थोडंसं चढायला जायला काय होते, प्रॉब्लेम येते. जोरात पॅन्डल मार.
पांड्या जोरात मार. इकडच्या बाजूचं मारलं की तिकडे वाढायचे, तिकडच्या बाजूचं मारलं की इकडे वाढायचे. काय प्रॉब्लेम झालाय, सायकल तर चालवायला यायला लागल्या, म्हणजे बॅलन्स करायला यायला लागल्या, पण ज्यावेळी आपण थांबतो काय तर ब्रेक दाबून आपण ज्यावेळी थांबणार आहे तर त्यावेळी तिला थोडंसं पडते डायरेक्ट. तर त्याच्यावरतीच थोडंसं असं आता आपण प्रॅक्टिस करूया. जरा इकडे पुढे घे मैदानात. हे बघ काय सांगतो बघ आता, काय सायकलीवर तू अशी बसल्यास बरोबर का, हा सायकलीवर अशी बसल्यास तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं, तू अशी बॅलन्स करत करत आलीस का नाही इथं काय तर एकतर तुझा ह्यो पाय म्हणजे कुठला पण पाय, आता बघ माझा कुठला पाय टेकतो डायरेक्ट असा पाय टेकायचा खाली. तिकडे बघ असं आलो का नाही काय, हळू चालवत यायचं, असा पाय टेकायचा आणि उभं राहायचं, उभं राहायचं, ब्रेक धरायचं दोन्ही दाबून बरं का. हा आलं का लक्षात. आणि दुसरी गोष्ट अशी राहील की तिकडे बघ आता काय करायचं, असं उभं राहायचं काय आणि असं पाय टाकायचा उभं राहून, ठीक आहे. बसून नाही जमलं तरी उभं राहून पाय टाकायचा. हां चल जरा बघूया कसं होतं. हां ये इकडे. हां चला 1 1 2 3 स्टार्ट. चल चल थांबव, ब्रेक दे, ब्रेक दे, थांबव 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 थांबव. बाद झाला. अशी उतरायला सुरुवातीला जरी तुला आलं का नाही तरी चिक्कार आहे. आलं का लक्षात. ब्रेक पूर्ण धरायचे, जिथं थांबायचं का नाही आपल्याला कलत्या म्हणजे तीच त्यावेळी पॅन्डलवर उठून उभं राहायचं आणि पाय टेकवायचं साईडला. आलं का लक्षात. हां पूर्ण ज्यावेळी काय म्हणायचं म्हणजे पूर्ण ब्रेक धरल्यावरची सायकल थांबत्या ती मोशन स्पीड लक्षात घेत घेत थांबायचं आहे. आलं का लक्षात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या लवकर कोण सायकल शिकत नसते. तू सायकल शिकायला बी लागल्यास, चालवायला बी लागल्यास आणि थांबवायला पण शिकायला लागल्यास. आलं का ध्यानात. म्हणजे सगळ्याच गोष्टी मॅनेज करायला. कसं असते सुरुवातीला नुसती सायकल चालवायला येते बरोबर आहे. सायकल चालवत 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 मग ते पडतो, थांबवताना थांबवायला येत नाही, पडतो, लागतं, ह्या सगळ्या गोष्टी होत असत्या. की तुझं कसं झालंय माहिती आहे का, सगळं एकदमच हां प्रोसेस चालू झाल्या. तर चला आता आपण काय करूया, फक्त राऊंड मारायला सुरुवात करूया. हां चल की इथनंच पुढं जायचं. हां एक 3 राऊंड मारायचं. हां बरं का. हां असं पूर्ण ग्राउंडला 3 राऊंड मारायचं. हां ठीक आहे चला बस. आता तुला बसायला तू बसायचं, तुला सांगितलंय तसं बस काय. हां काय करायचं आहे, पहिलं पॅन्डलवर पाय ठेवायचा आहे, पुढं ताकद लावायचं, जरा वरंगळीले मागं डबऱ्यात आहे सायकल, जरा घे पुढं सायकल, अजून जरा पुढं घे. हां ओके. हां हां हो बास. आता काय करायचं आहे, सायकलीच्या पॅन्डलवरती पाय ठेवायचा आहे. काय कुठल्या पॅन्डलवरती पाय ठेवणार. हां हां थोडंसं त्यामुळं काय होणार आहे, तुला स्पीड लागणार आहे बरोबर का. असं म्हणजे सायकलला थोडेसे स्पीड मोशन येणार बरोबर. आणि त्याच्यानंतर तू बॅलन्स करत करत पुढं जाणार आहेस बरोबर. आता मी तुला धरणार नाही, तुला एकटीला जायचं आहे, ठीक आहे. हां पॅन्डल मध्ये ठेव, लय वर नको ठेवू. हां इथं असं एवढ्यावर ठेव. हां एवढ्यावर ठेवायचा, लय असा पुढं नाही ठेवायचा. ठेवायच्या पाय तुला सांगतो ठेव. हां इथं पाय ठेव, लय मागं नाही घेऊन जायचं. हां चला या 1 2 3 स्टार्ट. हां जमली बघ, जमली. ओके ओके. हां वळव. चल ताकदीनं जरा पॅन्डल मार, ताकदीनं. हां
हा चला जोरात जोरात बरोबर हा 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 चला हो थांबव ब्रेक धर ब्रेक धर ब्रेक धर ओके असं जरी उतरली सुरुवातीला तरी चालते काय अडचण नाही दमलीस हां तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आजचा दुसरा दिवस असून प्राजक्ताने एकदम तिचा बिन धरता एक राऊंड मारलेला आहे तर तिच्या मागणं पळून पळून मी पण जरा दमलो तर कसं वाटते मस्त वाटते हां काय वाटते एकदम कॉन्फिडन्स तर चला परत एकदा दुसरा राऊंड घेऊया हां चला तुला नेमकं बसायचं कसं ही तरी तुझ्या आयडिया आल्या आलं का लक्षात हां आणि बॅलन्स करायचं कसं ही तरी समजले आलं का ध्यानात तुझ्या हां ओके 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 जमले जमले सरळ 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 कर हँडल सरळ कर हँडल सरळ कर हां दगड ठीक आहे हां असं ते ताकद लावायचं जरा पायाने नेटानं हां बा झाला तेवढाच पॅन्डलवर हां हां चला 1 1 2 3 स्टार्ट जमली बघ आता जमली बघ जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हळूहळू जा बरं का ब्रेक धरत जा तर आता काय झाले तिची ती सायकल चालवायला लागल्या आणि ती आता तेवढं पाठीमागं नाही का राऊंड मारायला गेली तिची ती येऊ शकते काय अडचण नाही आणि आपण आता इथं निघालोय पुढं ही जी बाईक लावलेली आहे तर तिथं आपण जाणार आहे कारण तिथं थोडंसं काय आहे चढ आहे आणि ढकलायला लागते जरा अजून पाठीमागणे त्यामुळं थोडंसं तिथे ए चल जाऊ रात जमले उद्याच्याला गाडीच घेऊन या लागते मग होय हा थांबो हो 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 असं ते जमते हां भेंड स्टँड लाव साईडला बस सारा लाव स्टँड बरं मला एक सांग कसं मग काय वाटतं होय काय वाटते बाहेर म्हणजे कसं काय नेमकं फिलिंग्स काय आहे त्या होय नाही इकडं बघून सांग हा तू किती दिवसात शिकल्या सायकल चालवायला 2 ते 3 दिवसात शिकल्यावर का सायकल चालवाय म्हणजे ह्यो आमचा दुसरा दिवस आहे 2 ते 3 कुठे दुसरा दिवस आहे म्हणजे प्रॉपर येत नाही पण शिकले हा असं आणि मग आता तू उद्यापासून सायकल काय ती गाडी घेऊन यायला ती ना उद्यापासून गाडीच घेऊन येऊया की सायकलला जरा व्याप असते पॅन्डल मारा हे करा ते करा गाडीला तसला काही विषय नसतो ॲक्सिलेटर द्या गिअर टाका क्लच सोडा झाली गाडी चालू आहे का नाही मग उद्याच्याला गाडी घेऊन येऊया काय चालतंय की कुठे सायकल आधी सळी शिक माझ्या गाडीचा कानूला होईल हा मी माग काय असा प्रत्येक वेळी काय तुला धरून येणार आहे तुला राऊंड मारा लावणार हा रोज गाडीवर चला तर मग थोडस बास नाही एक शेवटचा एक राऊंड काय करायचं माहिती आहे का त्याच्यासाठी पाय दुखायला लागलं का नाही काय तर एक राऊंड फक्त घेऊया की हा एक रिक्वेस्ट नाही परत एकदा फिरून इकडे प्लीज 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 रिक्वेस्ट बघा बायकोला हात जोडायची पाळी त्या आईला शिकणार ती ओके ओके बॅलन्स कर सरळ 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 हँडल सरळ कर हा जमले आता कमी वेळात जमले मगाशी लय वेळ खाल्लास
हे बघा हे एक सायकल शिकायला आलाय बघा इथे. तो पण आलाय बघा ग्राउंडवर सायकल शिकायला. ए जाऊ दे चला राजू जाऊ दे. कुठं निघाल्यास? जशी या लागल्या का नाही सायकल तशी थांबायचं नावच घेण्यात आल्या. ए चला जाऊया आता घरी. हा तर अशा रीतीने आजचा दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी सायकल चालवायला या लागल्या आणि एकदम छान आणि खूपच सुंदर प्रकारे सायकल चालवायला या लागल्या. त्यामुळं काय अडचणच नाही. तिची ती स्वतःच आता राऊंड मारा लागल्या. फक्त प्रॉब्लेम कुठं होतोय आता की उतरतानाच थोडासा प्रॉब्लेम होतो नाही का. हां उतरताना तोल जातोय आणि पडते. मग त्याच्यावरतीच उद्याच्याला थोडंसं आपण हे करायचं आहे काम करायचं आहे. तर आता आपण आलेलो आहे घरी आणि सायकल आत लावलं प्राजूनं. हे बघा इथं सायकल लावलेली आहे. चला मग आवरूया आता पटकन जाऊया घरी. ऐ कुठं आहेस? काय करायला लागलीस? आता घरातला आवरायला पाहिजे. हा घरातला आवरून आता जाऊ एक देवाला. तर आज रविवार आहे आणि आजचा आमचा प्लॅन आहे की आज आम्ही बाळूमामाला जाणार आहे. खरं तर शनिवारीच जाणार होतो, शुक्रवारी संध्याकाळी जाणार होतो कारण शुक्रवारी संध्याकाळी होती आमुषा. शुक्रवारी दुपारी 12च्या आसपास लागली आणि शुक्रवारी संध्याकाळी आम्ही जाणार होतो बाळूमामाला. पण तसं म्हणजे आमच्याकडनं ते काय शक्य झालं नाही आणि त्यात म्हटलं आज रविवार पण आहे आणि शनिवार जाऊ दे रविवारी आपण जाऊया. तर आज आम्ही आता आदमापूरला बाळूमामाला जाणार आहे आणि बाळूमामाला जात असताना सुद्धा व्हिडिओ करणारच आहे. तर तो आमचा नेक्स्ट ब्लॉग असेल आणि तोही तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला तर मग पटपट आवरतो. इथं असं पाणी तापायला ठेवले, पाणी तापायला लागले. घड्याळात वाजलेत 8:30 बरोबर का. अरे घड्याळ काय जीव टाकला घड्याळ नाही. 8:30 वाजलेल्या सेल संपला आहे. हं किती वाजले त्या? मोबाईल कुठे आहे माझा? इथं आहे. गाड्या बंद पडली सेल झालाय पाहिजे. 9:42 झालेत बरोबर. तर आवरूया पटकन. एक अर्ध्या तासात आवरतो आणि निघतो आता. आणि आतापर्यंतचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग असेल आपला बाळूमामाच्या दर्शनाचा. तर तो आपला बाईक राईड मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपमध्ये असेल आणि कसा वाटतोय तोही नक्की सांगा. चला तर मग भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये.